रे? अगं तुझा निरोप घ्यायला थांबलो. अगं पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी अर्जंट मीटिंग बोलवली. मला जावं लागेल. नीट जा, पण कालच्या सारखा उशीर करू नकोस. हो हो, आणि पावसात भिजू पण नकोस. हे आहे ना. वा, जॅकेट आहे म्हणजे तू भिजणार नाहीस असं आहे का? त्या आठवणीने घालायला लागतं काय? हो बाईसाहेब, माझी समधी कामं झाली आहेत. मी गेले तर चालेल का? अगं लवकर गेली असतीस तरी चाललं असतं. निघ तू. अगं एक मिनिट, खूप दुखतोय का पाय? प्रताप एक काम कर, तू चाललाच आहेस ना बाहेर, हिलाही घरी सोडून दे. मला वेळ नाहीये, मीटिंगला उशीर होईल. येतो. अरे प्रताप, पण अगं महत्वाची मीटिंग होती ना त्याची, म्हणून. काही हरकत नाही, मी ड्रायव्हरला सांगते, तो सोडून देईल तुला घरी. अहो नाही, ठीक आहे बाईसाहेब, मी जाईन हळूहळू. येते. ठीक आहे. बसा. आता काय विचार करताय? एकदा सांगितलेलं समजत नाही. बसा पटकन. दादा, भाताची रोपं आलीत, कधी पेरणी करू? रोपं लावायला माणसं पण नाहीत. दादा कसं करायचं आम्ही? अरे थांबा थांबा थांबा, एकेकानं बोला. अरे दादा आपल्यासाठी झालेत. एक मिनिट. सगळ्यात आधी मला सांगा, तुम्ही कोणतं पीक लावणार आहात? कोणतं म्हणजे? भाताची लागवड करणार आहे ना? बरोबर, चांगली गोष्ट आहे. आता त्यासाठी खबरदारी काय घ्यायची ते मी तुम्हाला सांगतो. आपण काय करतो, पिकाच्या बाजूला तण यायला नकोत म्हणून पेरणीच्या आधी भाजावळ करतो. पण भाजावळ केल्यामुळे काय होतं, तर जमिनीवर एक कार्बनचा थर तयार होतो, जो पिकाला त्रासदायक असतो आणि त्यामुळे मातीचा पोत घसरत जातो. एखाद वर्ष चांगलं पीक येतं सुद्धा, पण हळूहळू हळूहळू कस उतरायला लागतो. आणि आपल्याला काय फक्त एक वर्ष पीक घ्यायचं नाहीये, हो की नाही? रमे, अगं अख्खं घर फिरतंय ग डोळ्यासमोर. झालं का दूध गरम? अगं दे ना बाई, आता सहन नाही होते मला पण. अगं सुमे आणते की, दूध उकळत चाललंय बघ, वेलची घालते आणि लगेच आणून देते. हा अगं दे ना बाई, आता काय चक्कर येऊन पडायची वाट पाहतीये का माझ्या? सुमे, माणसानं 2 दिवस खाल्लं नाही ना तरी जिवंत राहतो माणूस. तू तर सकाळी नाश्त्यालाच एवढं खाल्लंय की अजून आठवडाभर जगशील. ए पिंट्या, तू गप रे जरा. तुला काय करायचंय? तर आधीच इतकं डोकं दुखतंय. तू माझा मोठा ब्रदर आहे ना, म्हणून तुझी कदर आहे मला. आणि मला तुझ्याशी अजिबात वाद काही घालायचा नाहीये, तेवढी ताकद पण नाहीये माझ्यात. ए बाई रमे, आण ना बाई लवकर, दे ना ते दूध. अगं वय, झालं, आले. अरे देवा, आता आमची रमा राणी उठणार, हळूहळू पर्यंत येणार, आणि म्हणजे 1 तासाने माझ्या हातात दुधाचा ग्लास देणार. अगं आलेच ग सुमे. दे बाई लवकर. अगं काय सत्यानाश, आज काही मसाला दूध नशिबात नाही माझ्या. ए मचे, जर गप बस की. रमा, पाळण्याने सांडलं गरम दूध का दुखऱ्या पाय सांडले नेमकं? नाही ग मामी. पण मामी,
असं दूध सांडल्यावर अपशकून असते ना ग? काही परीत तर नाही ना घडणार? ए रमा, असं काही नसतं आपशकून वगैरे. बघा का ते डोक्यात घेऊ नको, कळलं की नाही? चल. नाही, मला तुमचं म्हणणं मान्य आहे की कामाला माणसं मिळत नाहीत, म्हणूनच ड्रम सीडर नावाचं एक यंत्र आहे. नाव लक्षात ठेवा, ड्रम सीडर. त्यामुळे काय होतं तर लागवड पटापट होते. अहो दादा हे लय महाग असेल. आता 4-5 माणसं कामाला ठेवली तर ती काय फुकटात कामं करणार आहेत का? नाही ना. 5-6 हजाराच्या आतच ते यंत्र आहे. त्यामुळे जर काम पटकन होणार असतील आणि पीक चांगलं येणार असेल तर खर्च आरामात भरून निघेल. दामू, हा? सापटावला. अरे दादा ना साप चावला. सुतळी आहे ना, सुतळी. सुटली नाही, सुटली नाही. सुतळी. दादा तुम्ही काळजी करू नका. थांबा, मी आहे. हा. अरे लवकर डॉक्टरांना फोन करा. हा फोन करा. हो दादा, दादा तुम्ही इथे झोपा. जरा आहे ना झोपायला मदत करा. घ्या इथे. विमल, तिथे जवळपास कोणाचं घर असेल ना तर त्याच्याकडून ना हळद, मध आणि तुळशीची पानं घेऊन ये. जा लवकर. सरलाचं घर इथंच आहे. हा जा लवकर घेऊन ये जा. होय होय. अगं कसला विचार करत राहिली आता? अगं कामाच्या धांदीत होतं असं, साडल्यावर होतच असते. नको विचार करू एवढा. बर, मी वाड्यावर जाते. बाईसाहेबांनी बोलवले ना, तुझं इथलं काम झालं की ये तिकडं. तोपर्यंत मी आवरून घेते तिथलं. आणि विचार नको करत बसू. हा येते. आणि तुम्ही दोघं भांडू नका एकमेकांशी. हो रमा मॅडम, सांडे हुए दूध की याद में. अगं हे पातेल्यातलं दूध नाही सांडले, पेल्यातलं दूध सांडलंय ना. नवीन करायला घे आणि दे बाई एकदाच. सरला, सरला. अहो मामी आत्ताच गेली बाहेर. अगं रमे, छोट्या मालकांना लई इशारी सापटावलाय बघ. काय? अगं ते हळद, मध आणि तुळशीचा पाला घ्या आणि चल लवकर. पण बाकी कोणाला कळलं कसं नाही? अहो ते काहीतरी सांगण्यात गुंतले होते. चल लवकर, चल पटकन. अगं रमे. रमे, अगं रमे, अगं ते मसाला दूध तर द्यायचं राहिलं ना. अगं काय बाई, मसाला दूध पण काय नशिबात नाही माझ्या. अरे कधी येणार तुमची गाडी? बघते ना दादांची अवस्था काय झाली ते. अरे लवकर बोलवा गाडी. छोटे मालक, दवाखाना लय लांब आहे. तिथे जाईपर्यंत डोक्यात विष नका विनायला. पण ते विष काढायचं कसं? रमे, काय करते कळतंय ना तुला? हा, तुला काय होईल माहितीये ना? मध आणि हळद. दामू दादा, या तुळशीचा पाण्याचा रस करून आणलं. आता आलो.
ठीक आहे. लवकर 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 तुळशीचा रस पाजा आणि तातडीने घेऊन चला. हॅलो. हॅलो, नमस्कार. युवा नेता राजकुमार बोलतोय. हा, एक मिनिट. हा, मी सरलाला देते. नाही, ऐका जरा, तुमच्याशी बोलायचं होतं बाईसाहेब. ते प्रतापराव नाही तर पारावर साप चावलाय, त्यांना दवाखान्यात घेऊन चाललो. काय? होय. आई काय झालं? हॅलो, काय झालं जी? प्रतापला साप चावलाय. काय? आई आई तू प्लीज आधी शांत हो. आई तो नीट असेल, तू नको टेन्शन घेऊ. अगं पजी, विरोबा आहे ना आपल्या माग. आपण जायचं का तिथं? आई आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊ. चल. छोटे मला दादा दादा छोटे मालक, अहो छोटे मालक, दाबू दादा, पिंटा दादा यांना दवाखान्यात घेऊन जायला लागेल. होय. तुम्ही जास्त उशीर नका करू, यांना घेऊन जा आधी. हा होय. ए चला रे, आपणच घेऊन जाऊया ना. ए, चला रे, उचला. चला चला उचला. मी गाडीवाला कुठपर्यंत आले बघतो. चला. चला 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 चला, गडबड कर, चला. सावकाश. टॉर्च. अंडरस्टूड. मेडिसिन्स लिहा. डॉक्टर, प्रताप डोळे का उघडत नाहीये? आई अगं सांगतील ना ते. प्लीज नको काळजी करू. डॉक्टर प्लीज सांगा ना, कधी बरं वाटेल प्रतापला? भाईसाहेब, आम्ही आमचे उपचार सुरू केलेत, पण पण काय डॉक्टर? प्रतापदादांची अवस्था खूप वाईट आहे. साप खूप विषारी होता, म्हणून शरीरात खूप कमी वेळात खूप जास्त विष भिनलं. पण प्रतापच्या जीवाला काही धोका नाही ना? हे बघा, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो, पण नक्की काही सांगू शकत नाही. ठीक आहे. काय ग रमा, काय होतंय? हॅलो. नाही, इकडं विषय जरा खोल झालाय. बाईसाहेब, प्रतापदादांना इथे लोक वेळेवर घेऊन आले म्हणून थोडे होप्स आहे. तुम्ही प्लीज जरा धीराने घ्या. प्लीज ही औषधं लवकरात लवकर आणा. आत्ता आणतो. एक मिनिट, मी पण येते. आपण औषधांचं बघूया. ठीक आहे ताई, चला. आई ही रावसाहेबांना कळवते. प्रताप, हे बघा, पेशंटला विश्रांतीची गरज आहे. तुम्ही प्लीज सगळे बाहेर थांबा.
बायसाहेब, पण नका काळजी करू. छोट्या मालकांना नाही काय होणार. विरोबा आहे ना आपल्या पाठीशी. आपण साकडं घालू त्याला. हं? काय नाही होणं, होतील बघा, आता बरे होईल. आपण बाहेर जाऊ. रमा 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 उठ उठ उठ. रमा? रमा काय काय झालं? काय माहिती का पडली आता. रमे उठ. काय झालं? आता बरे होते. आईची ओढ बघ काळे निळे पडायला लागले. आणि मी तुला सांगतो हिला नक्कीच विषबाधा झाली. अरे असं कसं? अगं विरोबा, हे प्रतापरावांना साप चावला ना तेव्हा हिनेच तोंडानं शोषून विष बाहेर काढलं त्यांचं. ए रमा उठ की. बरं. रमा, सरला नको काळजी करू. डॉक्टर डॉक्टर, काय? मला असं वाटतं हिलाही विषबाधा झाली आहे. मी सांगते डॉक्टरांना, आपण लवकरात लवकर तिला आतल्या रूम मध्ये नेऊया. वॉर्ड बॉय, थांबा मी आहे. वॉर्ड बॉय, हळू. औषध लिहून घ्या आणि लगेच मागवा. क्विक कमा. प्रतापदादांचा जीव वाचवण्यासाठी हे असं करायला नको होतं. कुणी सुचवले अशा पद्धती विष काढायच्या? हे अशा पद्धतीने ट्रीटमेंट करता आणि स्वतःचा जीव धोक्यात घालता तुम्ही. धोक्यात घालतात म्हणजे? जीवाला काही धोका आहे का? शुद्धीवर येईल ना ती? हे बघा, ते आम्ही काय सांगू शकत नाही आता. असं कसं म्हणतात डॉक्टर साहेब? ते पटापटा इलाज करा ना, शुद्ध यायला पाहिजे ती. हे बघा, विष खूप भिनलंय शरीरात आणि श्वास घ्यायला त्रास होतोय त्यांना. आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही प्लीज शांत राहा. तुम्हाला जो काही इलाज करायचा तो करा. हे बघा ताई, दोघांना वाचवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, पण त्यासाठी दोघांनी प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांचं बी जीवाचा धोका टळेल ना, वाचतील ना तू. आम्ही डॉक्टर आहोत, देव नाही. आम्ही फक्त प्रयत्न करू शकतो. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही आता धीर सोडू नका. येतो. आई आई तू बाहेर ये. आई तू असताना असं झालंच कस? सगळ्यांचं रक्षण करतोस ना तू. भक्तांवर संकट आलं की त्याच्या समोर उभा राहतोस संकट झेलायला. आज कुठं गेलायस तू ते मला काही माहिती नाही. आत्ताच्या आत्ता इथे ये. रमाचा जीव वाचव, छोट्या मालकांचा पण जीव वाचव. माझ्या आयुष्यातली सगळी वर्ष घेते रमाला दे, पण तिला वाचव. काय अभद्र नको व्हायला. आयुष्यभर सेवा करीन तू. आमची सगळी पुण्याही खर्च झाली तरी चालेल, पण रमाला वाचव, प्रतापला वाचव. आता फक्त तुझा आधार आहे देवा. तुझं नाव घेतलं तरी सगळी विघ्न दूर होतात. एकदा फक्त त्यांच्याकडे प्रेमाने बघ, ते त्यातनं बाहेर येतील. त्यांच्या पाठीशी उभा राहा. काहीतरी कर देव.